माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्तावतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 32 कथासार अभिवाचन करत आहे. 52वा अध्याय एकनाथाच्या सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. ग्रंथरचनाकार म्हणतात की श्रोते जन हो, जेथे सोन्यालाही आपली शुद्धता सिद्ध करायला लावून सुलाखून दिखावे लागते, तेथे माणसाची ती काय कथा. त्या जनार्दन स्वामीसारखे गुरु म्हणून लाभणे हे एकनाथाचे जरी परमभाग्य असले तरी त्याला सुद्धा अनेक लहान मोठ्या परीक्षांमधून तावून सुलाखून निघावे लागते. त्यातील सर्वात मोठी एकनाथाची सत्वपरीक्षा झाली ती त्या प्रसंगाने. त्याचे काय झाले की आता एकनाथ हा कुमार अवस्थेतून तारुण्य अवस्थेतून आला होता. त्याचे ते सुदृढ शरीर, ते चेहऱ्यावरचे सात्विक तेज ह्या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वात चांगलीच भर घालीत होत्या. आता तर पंतांनी त्याच्यावर आपल्या अखत्यारीत काही दरबारातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या होत्या. त्यामुळे एकनाथाचे त्या दरबारातील महत्त्व वाढले होते. त्यातच त्या नगरात एक अशी घटना घडली की एका ब्राह्मणाची अल्पावधीतच विधवा झालेली मुलगी ही कोण्या पाप्याच्या दुष्ट वासनेला बळी पडली. जशी का ती गर्भवती राहिली तसे तिलाने तिच्या मातापित्याला त्या नगरात राहणे अवघड झाले. सारेजण तिची कुलटा म्हणून हेटाळणी करू लागले, तिला नावे ठेवू लागले. तिच्या आईवडिलांनी दरबारात तक्रार करून अपराध्यास शिक्षा घडवायची असे ठरवले. ती बातमी जेव्हा त्या मुलीच्या कानावर गेली तेव्हा ते काय केले तर ज्याने ते कृत्य केले होते त्याच्याकडे ती गेली आणि माझे आईवडील आता कोतवालातील हे प्रकार नेणार आहेत, तेव्हा आता काय करायचे असे तिने त्यास विचारले. तिचा तो प्रियकर हा पूर्वीचा त्यात जागेवरचा दिवाण होता. बादशाने त्याच्या बेजबाबदार कामगिरीमुळे त्यास तेथून काढून जनार्दन पंताची त्या जागी नेमणूक केली होती. त्यामुळे त्याच्या मनात तोच राग होता. तो सुडाची संधी शोधत होता. तेव्हा त्याने एक चाल केली. हा प्रकार कोतवालाकडे चौकशीला जाताच त्या जुन्या दिवाणाने त्या मुलीला तुला याबाबत विचारले असता तू सरळ सरळ त्या जनार्दन स्वामीच्या एकनाथाकडे बोट दाखव आणि पोटावर हात ठेवून हा गर्भ या एकनाथाचा आहे, हे याचेच कृत्य आहे अशी सर्वांसमोर ग्वाही दे असे तिला धाक दाखवून जीवाची भीती घालून सांगायला सांगितले. विशेष म्हणजे तिने 4 चौघान देखत तो आळ सरळ सरळ त्या बिचाऱ्या एकनाथावरच घेतला. जनार्दन स्वामी स्वतः बादशाह कोतवाल यांना एकनाथाचे हे कृत्य नाही याचा विचार करता कोणीतरी कसला एवढा विचार आनंद झाला आहे तुला. आधी पंतांचे आधी याचा करता कोणीतरी अन्य आहे असे म्हणून वाटत होते. एकनाथही गुरुशक्तीवर मी हे कृत्य केलेले नाही असे सांगत होता. पण ती दुष्ट मुलगी रडत कांगावा करत त्यालाच दोषी ठरवत होती. जेव्हा अगदीच टोकाची वेळ आली तेव्हा एकनाथाने आपले सत्वपणास लावले. तो सरळ उठला. त्याने सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले, त्याचा आशीर्वाद घेतला. बादशाह कोतवाल्याची अनुमती घेतली आणि तो मोठ्या धैर्याने 2 पावले पुढे आला. त्याने त्या मुलीलाही पुढे बोलावले आणि एकनाथाने माते म्हणून त्या स्त्रीस वंदन करीत सर्वांना उद्देशून म्हटले की तुम्हा सत्तेच जाणून घ्यायचे आहे ना, मग ऐका तर. आता ह्या स्त्रीच्या पोटातला गर्भच सांगेल की त्याचा पिता कोण आहे, हे कोणाचे कृत्य आहे ते तुम्हाच सांगेल. त्याबरोबर सारेजण चकित झाले. काय, स्त्रीच्या पोटातला गर्भ बोलणार, हे कसं शक्य? पण हे शक्य कसे आहे? वाटणाऱ्या सर्व लोकांसमक्षच एकनाथाने तो दिव्य चमत्कार करून दाखवला. त्याने त्या स्त्रीच्या उदरातील बालकास वंदन केले. त्या सर्वांना सत्य काही सांगण्याची विनंती केली आणि त्याबरोबर त्या जागी जशी एखादी आकाशवाणी व्हावी तसे शब्द कुंबले की एकनाथ निर्दोष आहे, तो माझा पिता नाही तर माता तर पिता हिचा प्रियकर हा बादशाचा ह्याच नगरीचा जुना दिवाण आहे. हे कृत्य त्याचेच आहे. तो दिवाण आणि ही स्त्री त्याने जनार्दन स्वामींवर सूट घेण्याच्या हेतूने एक भांड रचलेले आहे. झाले सर्वांसमोर एकनाथाच्या पावित्र्याची, त्याच्या शुद्ध चारित्र्याची सर्वांना साक्ष मिळाली. सत्याचा पाठीराखा ईश्वर ही लोकांना अनुभूती आली. सर्वांनी एकनाथाचा आणि जनार्दन स्वामीच्या नावाचा जयजयकार केला. तिकडे कोतवालाने ती स्त्री दुष्ट दिवाण्यास
दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा दिली. जनार्दन स्वामींना मोठा आनंद झाला. त्यांना एकनाथाचा अभिमान वाटायला लागला. एकनाथाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी होत्या. त्यातीलच एक म्हणजे त्याची चिकाटी, एकाग्रता आणि सचोटी. एकदा असे झाले की काय झाले कुणास ठाऊक, पण कधी नव्हे ती एकनाथाच्या हातून खर्चाचा हिशोब मांडताना नकळत एक चूक झाली. बरं, चूक तरी किती हो, तर अवघी एका पैशाची. पण सच्च्या, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष असणाऱ्या एकनाथाला ती एवढीशी चूक सुद्धा अस्वस्थ करून गेली. त्याने अनेक प्रकारे गणिते मांडली, टाळ केली, हिशोब कागद परत परत तपासली, पण चूक काहीच सापडेना. मध्यरात्र झाली तरी एकनाथाचे चूक शोधण्याचे काम चालूच होते. तो हिशोबातली चूक शोधण्यात इतका गर्क झाला होता की त्याला तहान, भूक, झोप, विश्रांती कशाचेही भान नव्हते. शेजारच्या खोलीत झोपलेल्या पंतांना अचानक जाग आली. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्यांना एकनाथाच्या खोलीतून प्रकाश दिसला. हा अजून का जागा? एकनाथ नेमकं काय करतो हे पाहिला म्हणून हलक्याच पावलाने पंत त्याच्या खोलीच्या दाराशी येऊन उभे राहिले. त्यांनी पाहिले तर छोटा एकनाथ पुढ्यातल्या कागदपत्रात काहीतरी शोधत होता. आणि अचानकपणे कसल्याशा आनंदाने एकनाथाने टाळी वाजवली. पुढे होऊन पंताने विचारले, "एकोबा, अरे काय झाले? कसला एवढा आनंद झाला तुला?" आणि पंतांची क्षमा मागत एकनाथ म्हणाला, "हिशोबात माझ्या हातून एक पैची चूक झाली होती. अनेक वेळा उलटे सुलटे पडताळे करून हिशोबाचा कागद 4-4 वेळा तपासून सुद्धा चूक सापडत नव्हती. ती आता सापडली. केवळ एक पैशाची चूक, पण त्यासाठी एकनाथाने रात्रीचा दिवस केला. ती चूक शोधून काढली. याचे पंतांना मोठे कौतुक वाटले. ते म्हणाले, "धन्य आहे तुझी एकोबा. आपल्यावरील जबाबदारीची तुला चांगलीच कल्पना आहे. तुझी कर्तव्यनिष्ठा खरंच वाखण्यासारखी आहे. एकनाथा, तुला एक सांगतो, हीच एकाग्रता, हीच समरसता जर तू त्या ईश्वर भेटीच्या कार्यास लावशील ना, तर तो परमात्मा तुला नक्कीच भेटल्याशिवाय राहणार नाही." असे म्हणत त्यांनी त्याची पाठ ठोकाढली. एकनाथ अशा संधीची वाट पाहत होता. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, माझी तीच इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. तुम्ही माझे सद्गुरू व्हा." असे म्हणत एकनाथाने पंताच्या हातात एक कागद दिला. काय होता त्या कागदावर? तर त्या कागदावरचा मजकूर असा होता की, "गुरुराया, मी एक अज्ञानी जीव आहे. मला ज्ञानाचा प्रकाश दाखवा. माझ्या प्राप्त नरजन्माची सार्थकता होईल असे आत्मज्ञानाचे भांडार मला उघडून द्या. माझे कल्याण करा, माझा उद्धार करा." हे त्याचे मनोगत वाचले. त्याच दिवशी पंतांनी त्याला माझा म्हणून प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या माथ्यावर कृपेचा वरदहस्त ठेवला. त्याच्या कानी श्री रामनामाचा जीव उद्धारक मंत्र सांगितला. त्यास परमार्थाच्या वाटेवरचा मार्गस्थ केला. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस पंत एकनाथास म्हणाले, "चल माझ्याबरोबर, तुला श्री दत्तगुरूचे दर्शन घडवितो." असे म्हणून त्यास दूर जंगलात घेऊन गेले. तेथे जाताना पंताने त्यास सांगितले होते की, "माझी साथ सोडू नकोस, घाबरून पळून जाऊ नकोस." पण प्रत्यक्षात मात्र तिथे जो प्रकार त्याने पाहिला, त्याने तो पार घाबरला, दूर जाऊन बसला. त्याचे काय झाले? त्याने असे पाहिले की त्यांना वाटेत एक धिप्पाड व्यक्ती रेड्यावर बसून सोबत एक म्हातारी काही सामान सुमान घेऊन येताना दिसली. जेथे जनार्दन स्वामी आणि एकनाथ थोडे विसावले होते, तेथेच ती आली. त्या रेड्यावरून आलेल्या व्यक्तीने त्या म्हातारीस, "मला भूक लागली" असे सांगितले. तेव्हा तिने 3 दगड मांडले. त्याखाली जाळ केला. एक हंडी ठेवली. एका मागोमाग एक असे करीत त्या हंड्यात कोंबड्या, कबूतर सोबतची कुत्री, मांजरी कापून शिजत घातली. ती हंडा भरे ना, मग तो रेडाही कापून त्यात टाकला. शेवटी तर त्या व्यक्तीने त्या म्हातारीसे मारून तिला त्याच हंड्यात शिजवले. समोरचे तसले भयानक किळसवाणी दृश्य पाहून एकनाथाने कधीच मान फिरवली. घाबरून तो दूर जाऊन बसला. त्याला ते पाहावेना, सहन होईना. तेथेच त्याचा घात झाला. तो एका आनंदाला, एका सुखद भेटीला आचावला. कारण ती रेड्यावरून आलेली व्यक्ती अन्य कोणी नाही तर स्वतः श्री दत्तात्रेयच होते. त्यांच्या त्या कृतीचा जो अर्थ नंतर जनार्दन स्वामींनी त्यास उलगडून सांगितला, तो असा होता की, "बाळा एकनाथा, ऐका, अर्थ खूप छान आहे बरं. बाळा एकनाथा, माझ्या मायमाऊलीच्या लेकींनो, तो रेड्यावरून आलेला यती म्हणजे अवधूत. यती म्हणजे अवधूत. ती म्हातारी म्हणजे माया. म्हातारी म्हणजे माया.
तीन दगडाची चूल म्हणजे सत्व, रज, तम यांची ओळख. सत्व, रज, तम यांची ओळख. ती हंडी म्हणजे जग. हंडी म्हणजे जग. अग्नी म्हणजे तेज. लोभ आणि मोह हे त्या अग्नीस चेतवणारे इंधन. इंधन. कोंबड्या म्हणजे मानवी मनातल्या वृत्ती. पाखर म्हणजे विकार. पाखर म्हणजे विकार. कुत्री मांजरी म्हणजे मानवी मनातले भेद. कुत्री मांजरी म्हणजे मानवी मनातले भेद. रेडा म्हणजे अहंकार. बाळा एकनाथा, हे जे जे काहीच म्हणून तू पाहिलंस ना, ते सारं एक ना एक दिवस विरून जातं. मागे राहते ते केवळ एक शुद्ध निर्मळ परब्रह्म. अरे हाच बोध तुला देण्यासाठी हे सारं नाटक होतं बाळा. हे सारे स्पष्टीकरण ऐकताच आपल्या हातून दत्त दर्शनाची एक संधी हुकल्याने त्या भक्तास दुःख झाले. पुढे एकदा असाच एका प्रवासात दत्तात्रयाने त्या तिघांना एका पठाणाच्या रूपात भेट दिली. तेथे एकनाथाच्या मनातील विकल्प जागला. त्याने तेथेही पठाण स्वामी यांच्या एकत्र चाललेल्या भोजन थाळीतला प्रसाद नाकारला. त्याच्या हातून दुसरी चूक हुकली. दैव देत होतं पण कर्म नेते असे होत होते. आपल्याला सुद्धा भगवंत ऐन केन प्रकारे सुखदुःखात आपल्या पाठीमागे उभा राहतो आणि कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करत असतो. परंतु ते आपल्याला दिसायला हवं. त्याच्यासाठी आपली दृष्टी सकारात्मक होई व आपण अध्यात्माच्या वाट्यावर ज्यावेळेस चालत जातो त्यावेळेस आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 52 अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा आपण बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदत्त दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.